मंडळी नमस्ते. अशा पद्धतीनं 3 महिन्यापूर्वीचे बटाट्याचे पीक आम्ही लावले होते. ते खूप छान कापून लावले होते आणि त्याचा व्हिडिओ पण मी अपलोड केला होता. खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला त्याला. आता बटाटे काढायची वेळ आलेली आहे, म्हणजेच सुग्गीची वेळ आलेली आहे. सुग्गीची वेळ म्हणजेच गावाकडे सुग्गी म्हणजेच बटाटे काढणे, कारण ते कॅश क्रॉप असल्यामुळे काढल्या ते मार्केटला नेल्यानंतर त्यांना पैसे मिळतात, शेतकऱ्याला पैसे मिळतात. तसंच आता हे आमच्या शेतातील मागे जे बटाटे लावले ते बटाटे काढण्याचं काम सुरू आहे. सगळी मंडळी खूप बिझी आहे कामात आणि बटाटे दिसत आहेत तुम्हाला व्हाईट व्हाईट शेतात. कापून लावलेले बटाटे परत गोल होऊन उगवून आलेले आहेत, राईट. हे बघा बटाटे खूप चांगलं पीक आलेलं आहे आणि सगळी आमच्या घरातली मंडळी सगळे काढण्यात दंग आहेत. हे बघा बटाटे किती साईजचे आहेत, मोठी साईज झालेली आहे, व्हाईट व्हाईट. पण अजून पाऊस असल्यामुळे, पाऊस कमी न झाल्यामुळे प्रॉब्लेम होतोय, पण तरी काय हरकत नाही, बटाटे काढायला सुरुवात केलेली आहे. आणि काही बाहेरची पण माणसं आहेत, काही रिलेटिव्ज आहेत, माझ्या घरातली सगळी मंडळी आहे, बैलाची जोडी पण आहे बाजूला. आणि हे बटाटे कसे आहेत बघा, चांगली साईज आहे की नाही, खूप छान. सगळे बिझी आहेत काढण्यामध्ये आणि त्यामुळे मला पण चान्स मिळाला. याच वेळी आलो बरोबर मी बटाटे काढायच्या वेळी आणि छान परत आता व्हिडिओ अपलोड करावा असा वाटला मला. आणि पीक पण चांगलं आलेलं आहे. तसं माझ्या ब्रदर्सनी म्हणजे माझे भाऊ जे आहेत त्यांनी खूप एफर्ट्स घेतलेत पीक काढण्यासाठी. खूप परिश्रम घ्यावे लागतात शेतकऱ्याला कोणतंही पीक काढण्यासाठी. आणि हे तर बटाट्याचं म्हणजेच पोटॅटो क्रॉप आहे आणि ते कॅश क्रॉप असल्यामुळे त्याची खूप केअर करावी लागते. औषध पाणी व्यवस्थित मारावं लागतं, त्याला फवारणी असते ती करावी लागते आणि त्यानंतर चांगलं पीक येतं. अजून बटाटे काढायचे आहेत, पण हे आता लगेचच काढत आहेत ते बटाटे मी तुम्हाला दाखवतोय. पाऊस कमी झाल्यावर सगळे बटाटे काढता येतील, पण आमचे थोडंसं हे लवकर लावलेले होते आणि त्यामुळे हे आता बटाटे काढताना सगळी मंडळी तुम्हाला दिसत आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. थँक्यू एव्हरीवन.